हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडकोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपले जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत बीएससी नर्सिंगचे, तर त्या बीएससी नर्सिंगचे गव्हर्नमेंट कॉलेज कोणते-कोणते आहेत? त्यानंतर तिथे कोणत्या-कोणत्या कॅटेगरीसाठी किती रिझर्व्हेशन आहेत आणि टोटल सीट्स आपल्याकडे किती आहेत? ओके मित्रांनो, आणि किती कट ऑफ जाणार आहे यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेजचा? तर त्या सर्व गोष्टींवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही कोणत्या पण कॅटेगरीमध्ये असो, तुमच्या स्पेसिफिक कॅटेगरीसाठी किती टक्के रिझर्व्हेशन आहे आणि तुम्हाला किती टक्के मार्क्स गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी इम्पोर्टंट आहेत, तर ते आपण लगेच आता ओके डिस्कस फ्रेंड्स, करणार. तर आपल्याकडे ही एक कॅप राउंड 1ची जी सीट मॅट्रिक्स आहे, तर आपल्याकडे ही सीट मॅट्रिक्स आहे आणि या सीट मॅट्रिक्समधून आपल्याला कोणत्या-कोणत्या गोष्टी समजतील. तर मित्रांनो, आपल्याकडे जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, जो आजचा आपल्या व्हिडिओचा टॉपिक मेन आहे. तर आपण याच्यामध्ये बघणार आहे की आपल्याकडे कोणते-कोणते गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि त्यापैकी पर्टिक्युलर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुमच्या पर्टिक्युलर कास्टसाठी, तुम्ही मेल असेल किंवा तुम्ही फिमेल असाल, तर तुमच्यासाठी किती तिथे जागा आहेत. ओके. भरपूर विद्यार्थी जे आपल्याकडे आहेत, तर ते काही ऑर्फन कॅटेगरीचे आहेत, त्यानंतर काही पी-डब्ल्यू-डीमध्ये आहेत, त्यानंतर काही डिफेन्स कोटामधून आहेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी पण हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की त्यांना समजेल की तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये रिझर्व्हेशन आहे आणि तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये फॉर्म भरायचा आहे किंवा ज्यावेळेस तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन कराल, तर तुम्हाला चॉईस फिलिंगच्या वेळेस कोणते कॉलेज टाकायचे आहेत. तर जे पण विद्यार्थी आज कास्टमधले असतील, कॅटेगरीमधले असतील आणि त्यांना कॉलेज पण चांगले पाहिजे असतील आणि त्यांना मार्क्स पण चांगले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ असणार आहे. प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क्स थोडे कमी आहेत, पण त्यांनासुद्धा गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे, तर ते कशा पद्धतीने मिळू शकतं, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजेल मित्रांनो. तर त्यासाठी इम्पॉर्टंट जी गोष्ट लागणार आहे, तर ती म्हणजे ही प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स फॉर बीएससी नर्सिंग. ओके. आणि ही कॅप राउंड 1ची पी-डी-एफ आहे. ओके. आता ही 2024ची पी-डी-एफ आहे. 2024 इथे तुम्ही बघू शकता, 2024-25 ॲन्युअल इयर. तर आपण याच्या बेसिसवर फक्त बघणार आहे की गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जागा किती असतात, त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज कोणते आहेत, त्याचा कट ऑफ किती असतो आणि प्लस एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जे अजूनपर्यंत तुम्हाला यूट्यूबवर कोणीही सांगितलेली नाही, ती म्हणजे की तुमच्या पर्टिक्युलर कास्टसाठी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जागा आहे की नाही आहे. ओन्ली कट ऑफ हा मॅटर करत नाही मित्रांनो. तुमचे मार्क्स हे फक्त तुमच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये मॅटर करत नाही, तर तुमची कॅटेगरी पण तेवढाच इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, जो तुम्हाला एक बेटर कॉलेज देण्यामध्ये हेल्प करत असतो. तर मित्रांनो, आपलं जे पहिलं कॉलेज आहे, तर आपण ते कॉलेज बघू. मुंबईचं आहे सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स कॉलेज ऑफ नर्सिंग. ओके. 9111 याचा कोड आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना 97, 98, 99% आहेत, तर त्यांचा इथे हमखास नंबर लागू शकतो. पण तो कशा पद्धतीने लागणार हे आपण आता बघू. तर कोणत्या विद्यार्थ्यांनी इथे अप्लाय करायचे ते पण आता आपण बघू. तर थोडं इथे पुढं जाऊ. तर त्यानंतर इथे येते गव्हर्नमेंट ॲडेड, म्हणजे गव्हर्नमेंटची याला मान्यता आहे का? येस. वाय म्हणजे येस. जे पण गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत, तिथे तुम्हाला वाय दिसेल. आय-एन-टी कॅप. आय-एन-टी कॅप म्हणजे काय? इंटेक कॅपॅसिटी किती आहे मित्रांनो? 50 कॅपॅसिटी आहे. त्यानंतर हे कॉलेज गव्हर्नमेंट एडेड आहे. त्यानंतर काही मायनॉरिटी आहे का? नो एनी मायनॉरिटी. ओके. त्यानंतर आता इथे खाली आपल्याला जे आपले सीट मॅट्रिक्स आहे, तर सीट मॅट्रिक्समध्ये आपल्याला समजेल की कोणत्या कॅटेगरीसाठी किती इथे जागा आहेत. तर आता ह्या ज्या 85% ज्या जागा आहेत, तर ह्या स्टेट कोटामधून असतात. ओके. इथे दिसेल तुम्हाला स्टेट कोटा आणि त्यानंतर अदर रिझर्वेशन. ओके. D1, D2, D3, त्यानंतर MK, त्यानंतर IQ म्हणजे इन्स्टिट्यूशनल कोटा आणि टोटल्स. तर अशा इथं काही सीट्स आहेत. ओके. तर आता आपल्याला अदर रिझर्वेशनचं गोष्ट करायची नाही. सध्या आपल्याला अदर रिझर्वेशन बोलायचं नाही. आपल्याला कॅप राउंडमधून जे ॲडमिशन होतात, तर ते कोणते आहेत मेनली? तर ते आहेत स्टेट कोटाचे 85% ॲडमिशन्स. तर आता SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जे आहेत, ओके, तर जनरली किती सीट्स आहेत? 5 जागा आहेत SC कॅटेगरी. तर आता ज्या विद्यार्थ्यांचा कॅटेगरी रँक हा पहिल्या 5 मध्ये असेल SC कॅटेगरी, तर त्या विद्यार्थ्यांचा जे मेडिकल कॉलेजला नंबर लागू शकतो. त्यानंतर मुलींसाठी 2 जागा राखीव आहेत, 3 जागा मुलांसाठी असणार आहेत. नॉट ओन्ली 3 जागा मुलांसाठी, ह्या 5 पैकी कन्फर्म 2 जागा ह्या मुलींनाच मिळणार आहेत. त्यानंतर ST कॅटेगरी. ST कॅटेगरीसाठी पण जनरल जागा 3 आहेत, मुलींसाठी 1 जागा राखीव आहे. विजेसाठी आहे का मित्रांनो इथं? विजेसाठी इथं फक्त तुम्हाला 1 जागा फक्त मुलींसाठी दिसेल. ओके. मेलसाठी जागा आहे का? नाही आहे. मग आता जो मुलगा व्हीजे कॅटेगरीमध्ये आहे, त्याला भले 99% असू, त्यांनी जर जे मेडिकल कॉलेज किंवा जे नर्सिंग कॉलेज जर टाकलं, तर त्याचा इथे नंबर 100% लागू शकत नाही. का? कारण की व्हीजे कॅटेगरीसाठी इथं मुलांची जागाच नाही आहे. इथं फक्त मुलींचीच 1 जागा आहे. त्यानंतर N1, N2, N3. ओके. ह्या ज्या कॅटेगरीज आहेत, तर यांच्या पण इथे किती सीट्स आहेत? एकच सीट्स आहेत. आता ओबीसीच्या किती जागा आहेत? 6 जागा आहेत आणि मुलींसाठी त्याच्यापैकी 3 जागा राखीव आहेत. तर ज्या विद्यार्थ्याचा आता एखादा जर मेल कॅन्डिडेट आहे आणि त्याचा जो ओबीसीचा जो रँक आहे, तो जर त्याचा 25 जर असेल, तर त्याने हे कॉलेज जर टाकले, तर त्याला हे कॉलेज मिळेल का? तर मित्रांनो, 100 आणि 100% त्याला हे कॉलेज नाहीच मिळू शकणार. का? कारण की ओबीसीच्या जागा इथे 6 आहेत, त्यातल्या मुलांसाठी 3 असणार आहेत.
खाली जर आपण स्क्रोल केलं तर हे जे दुसरं जे कॉलेज आहे ओके, सेकंड नंबरचं मेडिकल कॉलेज, त्याच्यामध्ये 5 जागा आहेत. म्हणजे इथे 2 जागा, इथे वरतील्या आपल्याला झाल्या ह्या 3 जागा, 3 आणि 2 झाले 5. त्यानंतर खाली या 7 पैकी 4 जागा, 5 आणि 4 किती झाले, 5 आणि 4 झाले 9. त्यानंतर या खालच्या कॉलेजच्या 6 जागा, याच्यापैकी धराच्या 3, 6 आणि 9 आणि 3 किती झाले मित्रांनो, 12. 12 आणि त्याच्यामधले 3 किती झाले, 12 आणि 3 झाले 15. आणि जर त्याचा ओबीसी रँक जर त्या पर्टिक्युलर स्टुडंटचा 25 जरी असेल तरी पण त्याचा नंबर लागू शकणार नाही, कारण की ऑलरेडी त्याच्यावरती 24 मुलं आहेत आणि मेलसाठी जागा तर 12च आहेत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा मार्क्स बघायचे आहेत, तुमचा कट ऑफ बघायचा आहे, तुमच्यावरती किती मुलं असणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो सांगतो, तुमच्या मार्कपेक्षा जो मॅटर करतो तो असतो तुमचा कॅटेगरी रँक. आणि ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन होईल त्यानंतरच तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये ह्या सर्व गोष्टी समजतील. तर आपण बघतोय जे मेडिकल कॉलेज, जे नर्सिंग कॉलेज गव्हर्नमेंटचं. तर आता याच्यामध्ये इंटरनॅशनल कोटाच्या ज्या जागा आहेत तर त्या किती आहेत, 17 टोटल जागा आहेत. त्याच्यापैकी 7 जागा या मुलींसाठी फिक्स आहेत. त्यानंतर ACBCसाठी किती जागा आहेत मित्रांनो, इथं हे बघा, इथे तुम्हाला दिसेल ACBCसाठी 3 जागा आहेत. ज्या मुलांकडे ACBCचं कार्ड आहे ओके, त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल असणार या गोष्टी. त्याच्यापैकी 2 जागा मुलींसाठी आहेत. EWSच्या पण 3 जागा आहेत, 2 जागा मुलींसाठी आहेत. ओपनच्या 8 जागा आहेत, त्याच्यापैकी 4 जागा या मुलींसाठी आहेत. अशा पद्धतीने स्टेट कोटाच्या जर जागा जर बघितल्या तर टोटल जागा किती आहेत मित्रांनो, तर 48 टोटल जागा आहेत. त्याच्यापैकी 31 ह्या जनरल असणार आहेत आणि 15 जागा ह्या स्पेशल फॉर मुलींसाठी. ओके, गर्ल्ससाठी 15 जागा या राखीव असणार, म्हणजे असणारच आहे. ओके, तर हे झालं आपलं पहिलं कॉलेज, ते म्हणजे जे मेडिकल कॉलेज. आता याच्यामध्ये परत जर कोणी PWD जर असेल ओके, ऑर्फनसाठी तर जागा नाही आहे. जे विद्यार्थी ऑर्फन आहेत तर त्यांनी हे कॉलेज टाकून पण उपयोग नाही, कारण की त्यांना तुम्हाला इथे मिळणारच नाही. तर इथे कोणाला ॲडमिशन मिळेल, इथे तुम्हाला मिळेल जे PWD आहेत, तर PWDच्या इथे 3 जागा आहेत. तर जो विद्यार्थी PWD मधून आहे आणि त्याची कॅटेगरी OBC आहे तर त्या विद्यार्थ्याला इथे ॲडमिशन मिळेल. जो विद्यार्थी PWD मधून आहे ओके, तर त्याची इथे एकच जागा आहे. ओके, OBCची जागा आहे तीच इथं आपण टोटलमध्ये काउंट करू. आणि ओपनमधल्या विद्यार्थ्यासाठी एक जागा आहे. एखादा जर SC मधला असेल आणि तो जर PWD असेल, ऑर्फन असेल, त्याला या कॉलेजमध्ये जागा मिळू शकणार नाही, कारण की त्याच्या कॅटेगरीसाठी या कॉलेजमध्ये जागा नाहीच आहे. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आपण कॉलेज बघू, ते म्हणजे BJ मेडिकल कॉलेज. ओके, BJ मेडिकल कॉलेजचं पण जर आपण बघितलं मित्रांनो, तर आपल्याला फक्त हा जो एवढा कॉलम आहे तोच आपल्याला बघायचा आहे. वरती आपण कॅटेगरी बघणार, सीट्स बघणार. ओके, SCसाठी 5 जागा आहे, 2 जागा मुलींसाठी. STसाठी 2 जागा आहे, 1 जागा मुलींसाठी. सेम असंच आता डायरेक्ट या इथं OBCमध्ये. OBCमध्ये 5 जागा आहेत, त्याच्यापैकी 3 जागा मुलींसाठी आहेत. ओके, टोटल जागा किती आहेत, 5 आहेत. त्यानंतर 3 जागा मुलींसाठी पण आहेत आणि ऑर्फन कॅटेगरी आहेत. ऑर्फन कॅटेगरीच्या याच्यामध्ये मित्रांनो 1 जागा आहे. म्हणजे जो विद्यार्थी OBCमध्ये आहे त्यानंतर त्याच्याकडे ऑर्फनचं सर्टिफिकेट आहे, तर त्या विद्यार्थ्याने हे जे पुण्याचं कॉलेज आहे जे तर ते टाकू शकतं, कारण की त्याच्यासाठी ते सीट आहे. टोटल जागा जर बघितल्या तर टोटल जागा किती आहेत मित्रांनो, इथे आपल्याकडे टोटल जागा आहेत 48 जागा आहेत. ओके, त्याच्यापैकी ज्या 30 जागा आहेत तर त्या जनरल कॅटेगरीमध्ये येतील, 14 जागा या मुलींसाठी राहतील आणि 1 जागा जी आहे ओके, तर ती 1 जागा ऑर्फनसाठी येईल. अशा या 48 जागा होतील. आणि ज्या बाकीच्या आहेत तर इकडं ऑदर रिझर्वेशनमधून असतात. प्रत्येक कॉलेजच्या 2-2 सीट ज्या आहेत तर त्या ऑदर रिझर्वेशनमध्ये होतात. त्याच्यामध्ये इथं D1, D2, D3, त्यानंतर MK, त्यानंतर इन्स्टिट्यूशनल कोटा. आता इन्स्टिट्यूशनल कोटा तर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये नसतो. ओके, तर अशा पद्धतीने झालं जे कॉलेज. त्यानंतर आता GMC नागपूर बघू. GMC नागपूरमध्ये पण टोटल जागा किती आहेत मित्रांनो, 48 जागा आहेत. त्यापैकी 31 जनरल आहेत, त्यानंतर 14 जागा या स्पेशल मुलींसाठी आहेत. त्यानंतर PWDच्या पण याच्यामध्ये जर बघितलं आपण तर PWDच्या SCसाठी 1 जागा आहे. त्यानंतर EWSसाठी 1 जागा आहे, ओपनसाठी 1 जागा आहे. तर जे विद्यार्थी PWDमध्ये आहेत त्यांची कॅटेगरी ओपन असेल, EWS असेल, SC असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजला अप्लाय करायचे, तर त्या विद्यार्थ्यांनी GMC नागपूरला अप्लाय करायचे, कारण की तुमच्या कॅटेगरीसाठी स्पेशल PWDची जागा फक्त ह्याच कॉलेजमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल दिसते. त्यानंतर नेक्स्ट जे कॉलेज आहे तर ते म्हणजे आपलं GMC संभाजीनगर. ओके, आता GMC संभाजीनगर जर बघितलं, आणि मित्रांनो एक इम्पॉर्टंट गोष्ट, ह्याच्या सगळ्या कॉलेजेस आहेत ओके, ज्या गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, या प्रत्येक कॉलेजला इंटेक कितीची आहे मित्रांनो, फक्त 50-50चीच इंटेक आहे. आणि याच्यामध्ये पण पहिल्या कॉलेजमध्ये 15 जागा मुलींसाठी फिक्स आहेत, दुसऱ्या कॉलेजमध्ये पण 15 जागा मुलींसाठी फिक्स आहेत. असं प्रत्येक कॉलेजमध्ये काही फिक्स जागा असतात ज्या फक्त मुलींसाठीच असतात, आणि जवळपास 15-15 जागा आहेत प्रत्येक कॉलेजमध्ये गव्हर्नमेंटच्या ज्या मुलींसाठी आहेत. टोटल सीट जर बघितलं तर टोटल सीट्स आहेत आपल्याकडे 250, आणि त्याच्यापैकी 75 जागा या स्पेशल फॉर
गर्ल्स आहेत. त्यामुळे तुमचा कॅटेगरी रँक हा खूप मॅटर करणार आहे. ओके, कॅटेगरी रँक तुम्ही बघायचा आहे आणि तुमच्या कॅटेगरीसाठी कोणत्या कॉलेजमध्ये जागा आहे तर ती बघायची आणि त्याच्यावर तुम्हाला पूर्ण स्टडी करून ज्या विद्यार्थ्यांना 97, 96, 98% 99% आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी एकसुद्धा चुकी करायची नाही ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग कराल. जर तुम्हाला 101% गव्हर्नमेंट कॉलेज जर लागत असेल तर तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. हे तुम्हाला यूट्यूबवर कुठलाच काउन्सलर सांगणार नाही मित्रांनो. आपण ऑलरेडी 3-4 वर्षापासून ॲडमिशन करून देतोय आणि मी पण एक BSc नर्सिंग स्टुडंट आहे. या सर्व गोष्टींमधून मी 4-5 वर्ष प्रॅक्टिस झालेली आहे आणि आता पूर्ण ट्रिक समजून गेलेली आहे की कशा पद्धतीने काउन्सिलिंग प्रोसेस चालते. ओके फ्रेंड्स, तर आता स्क्रीन मी इथं 1 मिनिटासाठी पॉज करून ठेवतोय. तुम्ही फक्त काय करायचं आहे की हा जो एवढा चार्ट आहे तर तुम्हाला फक्त ह्या चार्टचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे. ओके, ह्या स्क्रीनशॉटचा तुम्हाला हेल्प काय होणार आहे मित्रांनो माहिती आहे का? ह्या स्क्रीनशॉटचा हेल्प तुम्हाला तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये होणार आहे. इथून तुम्ही डायरेक्ट पट्टी लावून बघू शकता की तुमच्या कॅटेगरीसाठी कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा आहेत आणि मग तुमची ज्यावेळेस तुम्हाला कॅटेगरी रँक कळेल तर तुम्ही त्या पद्धतीने ते कॉलेज तुम्हाला तिथं फिल करायचं आहे. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट जे कॉलेज आहे आपण संभाजीनगर बघत होतो. तर संभाजीनगर कॉलेजमध्ये मित्रांनो इथं तुम्हाला खाली दिसेल SCसाठी 5 जागा आहेत. त्यानंतर 5 म्हणजे टोटल 7 जागा आहेत. त्याच्यापैकी विमेन्ससाठी म्हणजे मुलींसाठी 2 जागा आहेत. ST कॅटेगरीच्या 3 जागा आहेत. हे बघा इथं खाली मी तुम्हाला कॅटेगरी दाखवतोय आणि इथं वरती मी रीड करतोय. ओके, ST कॅटेगरीच्या 3 जागा आहेत. त्यानंतर VJ कॅटेगरी, VJच्या एकच जागा आहे. मुलींसाठी VJला जागाच नाही आहे. मग आता एखादी मुलगी जर VJमधून असेल आणि तिने जर हे जर कॉलेज जर टाकलं संभाजीनगरचं, ओके आपण संभाजीनगरचंच बघतोय ना, येस आपण संभाजीनगरचंच बघतोय, तर तिला तिथं 101% कॉलेज मिळू शकणार नाही कारण की तिथं जनरलची इथं मुलींची सीट्स नाहीच आहे. ओके, इथं VJ बघतोय आपण. त्यानंतर N1 आहे. N1ची जी कॅटेगरी आहेत तिथं पण विमेनसाठी जागा नाहीत. N2ची आहेत, एक जनरल आहे, त्यानंतर एक मुलींची जागा आहे. त्यानंतर OBCचं आहे. OBC कॅटेगरीमधून खूप विद्यार्थी असतात. SC-BC त्यानंतर EWS ओपनमधून पण असतात. ओके, आता OBCमधून जर बघितलं तर टोटल जागा किती आहेत? 6 आणि 3 मुलींना आहे म्हणजे 9 जागा आहेत. त्याच्यापैकी 6 जनरल आहेत आणि 3 ह्या कन्फर्म मुलींसाठी जागा आहेत. त्यानंतर नेक्स्ट इकडे जर AC-BC जर बघितलं तर 3 आणि 2 5 जागा आहेत. त्यानंतर EWSमधून इथं 5 जागा आहेत. त्यानंतर ओपन कॅटेगरीमधून इथं किती आहेत? 7 आणि 4 11. अशा पद्धतीने इथे तुम्हाला जागा आहेत. आता एखादा विद्यार्थी जर EWSमधला असेल, ओके, त्याची EWSमधली कॅटेगरी रँक ही 5 आहे. ओके, असं गृहीत धरू. कॅटेगरी रँक किती त्याची 5 आहे आणि त्यांनी जर सर्व गव्हर्नमेंट कॉलेज जर टाकले तर त्याचा EWSमधून नंबर लागेल हे आपल्याला कसं कळेल? तर आपल्याला EWSच्या सर्वात पहिले काय बघायच्या? जागा बघायच्या. आता इथे EWS आहे. EWSच्या टोटल जागा इथं किती आहे मित्रांनो? टोटल जागा आहे बघा, इथं EWS आहे. टोटल जागा जर बघितलं EWSच्या तर आपल्याला हा कॉलम इथे काउंट करायचा आहे. 16, 8 आणि 1. 16 आणि 8 किती झाले? 8 त्रिक 24 आणि 1 25 म्हणजे किती जागा झाल्या मित्रांनो टोटल ह्या? 16 आणि 8 झाले 25. तर EWSमध्ये किती जागा आहेत? 25. तर ज्या विद्यार्थ्यांचा EWSमधून, ओके मी काय सांगतोय परत बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा EWSमधून कॅटेगरी रँक हा 25 पर्यंत असणार आहे, या 25चे 25 विद्यार्थ्यांना इथून गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. ओके, आणि ज्याचा एखाद्याचा जर 26 आहे तर त्याला मिळेल का? नाही, कारण की ऑलरेडी 25 विद्यार्थ्यांनी गव्हर्नमेंट कॉलेज टाकलेले आहेत आणि त्यांना तिथे जागा मिळालेली पण आहे. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो काउन्सिलिंग चालत असते. सेम आता आपण बघू ओपन कॅटेगरीचं. तर ओपन कॅटेगरीचा पण लगेच तुम्हाला तुमच्या कॅटेगरी रँक आल्या तुम्हाला कळेल की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल की नाही मिळणार. आता आपण बघू ओपन कॅटेगरीचं. ओके, इथं बघू आपण ओपन, थोडं झूम करतो मी म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. ओके, आता इथं बघू आपण ओपन कॅटेगरी. इथं ओपनला मी थोडं हायलाईट करतोय. आता ओपनच्या मित्रांनो इथे तुम्ही टोटल जागा बघा. ओके, ओपनच्या टोटल जागा किती आहेत? 5, 6, 7. खालच्या जागा झाल्या 7. त्यानंतर वरच्या जागा झाल्या 19. आता 19 आणि 7 जर झालं तर किती झाले? 26 आणि 26 ह्या वरच्या 39 म्हणजे 40 आणि 26 60 66 म्हणजे जवळपास 65 जागा आहेत. ओके, 65 जागा ह्या ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना भेटणार आहेत. कशामध्ये? गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. त्यामध्ये पण ह्या खालच्या ज्या 7 जागा आहेत ह्या तुम्ही सोडूनच द्या कारण की ह्या रिझर्वेशनच्या जागा आहेत. याच्यामध्ये ऑर्फन आणि PWDचे कॅन्डिडेट्स येणार. तर तुम्हाला फक्त कोणत्या जे नॉर्मली ओपन आहेत तर त्यांच्यापैकी किती फक्त 39 आणि 19 जागा आहेत. म्हणजे किती? 40 आणि 20 60. 60मधून 2 गेले किती राहतात? 58 म्हणजे जवळपास 58 जागा ज्या आहेत. ओके, तर जनरली ओपनच्या विद्यार्थ्यांना फक्त किती जागा मिळणार आहेत? 58च जागा फक्त त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तर आता ज्या विद्यार्थ्यांचा ओपनमधून 58 पर्यंत रँक येतोय, ओके 58 पर्यंत रँक येतोय तर त्या विद्यार्थ्यांना 101% कुठलं तरी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. या 58मध्ये पण आता ह्या ज्या 58 जागा आहेत 58मध्ये पण 19 ह्या तर मुलींनाच भेटणार आहे. ओके, म्हणजे ज्या
फिमेल कॅन्डिडेट आहेत आणि त्यांची रँक ही 19 पर्यंत आहे, त्यांची रँक 58 पर्यंत पण असू द्या, पण त्यांनी तिथे गर्ल्स पण काउंट करायचे आहेत. तर मुलींसाठी किती आहेत? 19. इथे थोडा मुलांचा दरवर्षी लॉस होत असतो. आणि मित्रांनो, नर्सिंगमध्ये मुलांचा आत्तापर्यंत कायमच लॉस झालेला आहे. ओके, तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये पण जागा कमी, त्यानंतर तुम्हाला फीजमध्ये पण प्रॉपर कन्सेशन नाही, त्यानंतर तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला पण 80 आणि 20चा क्रायटेरिया, म्हणजे 100 जागा जर निघल्या गव्हर्नमेंटमध्ये उद्या तुमच्या जॉबसाठी, तर 80 जागा द्यायच्या मुलींना आणि मुलांसाठी फक्त 20च जागा. आपण सेम एज्युकेशन घेतोय, सेम कॉलेजमध्ये शिकतोय, त्यानंतर सेम आपण फीस पण भरतोय. स्टील मुलांसाठी जे आहे अजूनपर्यंत नर्सिंगमध्ये थोडं आपल्याला बॅकवर्डलाच गिनलं जाते मुलांना, कारण की त्यांना गव्हर्नमेंटमध्ये पण प्रॉपरली प्लेस भेटत नाही. बट डोंट वरी मित्रांनो, नर्सिंग आता इव्हॅल्युएशन होते नर्सिंग प्रोफेशनमध्ये, आणि आय होप आपलं जे गव्हर्नमेंट आहे ते लवकरात लवकर ह्या 80-20च्या क्रायटेरियावर काहीतरी निर्णय घेईल आणि अजून 4-5 वर्षात येणारी ही जी सीट मॅट्रिक्स असेल तर मे बी याच्यामध्ये काही चेंजेस असतील, आणि हे जे मुलींसाठी स्पेशल जे रिझर्वेशन आहे तर याच्यामध्ये 50% रिझर्वेशन हे मुलांसाठी पण असेल. आय होप असं गव्हर्नमेंटने काहीतरी करायला पाहिजे. याच्याबद्दल तुमच्या काय कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. ओके, त्यानंतर आपल्या टोटल ज्या जागा आहेत, तर टोटल जागा किती आहे मित्रांनो? 250 आपल्या जागा आहेत. त्यानंतर 5 आपल्याकडे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत आणि टोटल जागा 250. त्याच्यापैकी 149 जागा जनरलच्या आहेत, 75 जागा या 101% मुलींच्याच आहेत, आणि बाकीच्या ज्या आहेत तर त्या PWD वगैरेच्या जागा आहेत. तर मित्रांनो, आय होप तुम्ही सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घेतला असेल. मी परत एकदा ही सर्व स्क्रीन तुमच्यासाठी इथं शेअर करतोय. ओके, तुम्ही आता स्क्रीनशॉट घेऊ शकता. याचा स्क्रीनशॉट घ्या आणि या पूर्ण चार्टचा एक अभ्यास करा. हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजचं. सेम तुम्हाला असंच प्रायव्हेट कॉलेजचं पण करायचं आहे. ओके, तुम्हाला जे कॉलेज टाकायचं आहे सर्वात पहिले, आता प्रायव्हेट कॉलेज जर बघितलं आपण, रँडमली कोणतं तरी एक कॉलेज घेऊन बघू. ओके, आता रँडमली एक कॉलेज आपण कोणतं घेतोय, तरी माइर्स कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे. ओके, माइर्स कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे गव्हर्नमेंट एडेड आहे का? नो, गव्हर्नमेंट कॉलेज नाही आहे. त्यानंतर नेक्स्ट काय, इंटेक कॅपॅसिटी किती याची? इंटेक कॅपॅसिटी 40 आहे. ओके, आपल्याला त्याचं काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त स्टेट कोटा बघायचा आहे. ओके, आता स्टेट कोटामध्ये मित्रांनो या कॉलेजच्या जागा किती आहेत? 40 जागा आहेत. तर 40 जागेपैकी 34 जागा ज्या आहेत त्या स्टेट कोटाच्या आहेत. ओके, आणि बाकीच्या ज्या जागा आहेत, ओके, बाकीच्या 6 जागा तर या इन्स्टिट्यूशनल म्हणजे मॅनेजमेंटच्या जागा आहेत. त्या मॅनेजमेंटच्या जागेशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला सध्या कॅप राऊंडमधल्या जागा बघायच्या आहेत. तर त्या जागा किती आहेत? आपल्याकडे 34 जागा आहेत. इथं पण बघा तुम्ही, 34 जागा ज्या आहेत तर त्यापैकी 23 जागा ह्या गर्ल्ससाठी आहेत, म्हणजे सॉरी नॉट 23 जागा गर्ल्ससाठी नाही, 23 जागा जनरल आहेत. त्यापैकी 11 जागा या विमनसाठी 100% आहेत. 23 आणि 11 झाली इथे 34. ओके, म्हणजे 34 जे आपले, अरे यार, 34 जे आपले इन्स्टिट्यूशनल कोटाचे जे जागा आहेत. ओके, तर त्यापैकी आपण माइर्स कॉलेज बघत होतो फ्रेंड्स, 1 मिनिट फक्त. बरं ठीक आहे, जाऊ द्या, माइर्स कॉलेज आता भेटणार नाही, आपण दुसरं कॉलेज बघू. तर दुसऱ्या कॉलेजमध्ये आपण हे आरो मित्रा कॉलेज ऑफ नर्सिंग भंडारा बघू. ठीक आहे, याच्यामध्ये 50 जागा आहेत. 43 जागा 43 जागा आपल्या स्टेटमधून आहेत. ओके, स्टेट कोटाच्या 43 जागा आहेत. त्यापैकी 31 आणि 12 असं याचं क्लासिफिकेशन केलं आहे. 31 जागा ज्या आहेत तर ते जनरल कॅटेगरी, आणि 12 ज्या आहेत तर त्या स्पेशल फॉर विमन्स. ओके, मुलींसाठी त्या जागा आहेत. आता इथे पण तुम्ही स्टेट कोटामध्ये बघू शकता कोणत्या कास्टला किती किती जागा आहेत. आता इथं N1ला 0 जागा आहेत जनरलच्या, त्यानंतर N3ला पण 0 आहेत. मग जे विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये येतात, मेल कॅन्डिडेट जर असेल तर त्यांनी हे कॉलेज टाकून काही उपयोगच नाही आहे, कारण की त्यांना तिथे सीट्सच नाही. म्हणून तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कॉलेज टाकणार कोणतं पण, तर कॉलेज टाकायच्या पहिले त्याचा सीट मॅट्रिक्सचा पूर्णपणे डीप स्टडी करा, आणि नंतरच तुम्हाला कॉलेज जे आहे तर ते टाकायचं आहे. ओके फ्रेंड्स, सो दिस इज ऑल अबाउट गव्हर्नमेंट कॉलेज, प्रायव्हेट कॉलेज, आणि कशा पद्धतीने तुम्हाला जी चॉईस फिलिंग आहे तर चॉईस फिलिंगला कशा पद्धतीने कॉलेज टाकायचं आहे. आय होप तुम्हाला ही सर्व इन्फॉर्मेशन समजलेली असेल. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला समजलं असेल की तुमच्या स्पेसिफिक कॅटेगरीसाठी किती मार्क तुम्हाला गरजेचे आहेत आणि कोणत्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून समजलं असेल. जसं आपण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बघितलं, सेम टाईपचं जे रिझर्वेशन आहे तर ते प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पण असतं. तर आता ह्या गोष्टींचा तुम्हाला एक हेल्प होईल, ज्यावेळेस तुम्ही चॉईस फिलिंग कराल तर तुम्ही त्या स्पेसिफिक सीट मॅट्रिक्समध्ये बघा की तुमच्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, आणि त्यानंतरच तुम्ही तुमची चॉईस फिलिंग करा. ह्या ज्या छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला एक बेटर कॉलेज मिळवण्यासाठी मित्रांनो हेल्प करतील. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि माहिती समजली असेल. माहिती जर आवडली असेल मित्रांनो तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ऍडमिशन प्रोसेस बद्दल तुम्हाला जर काही डाऊट जर असतील तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये ड्रॉप करा, जेणेकरून मला पण समजतील की तुमचे डाऊट्स काय आहेत आणि मी त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समधून देऊ शकतो. त्यानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, आणि आपली जी पेड काउन्सिलिंग सर्व्हिस आहे तर त्यामध्ये पण तुम्ही एनरोल होऊ शकता, जेणेकरून तुम्हाला एक बेस्ट कॉलेज मिळवण्यासाठी आम्ही पण तुम्हाला हेल्प करू. थँक यू फ्रेंड्स.